रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज या ठिकाणी मी निळवंडेचे सरपंच शशिकला शिवाजी पवार आणि तसं सांगायची माझी ओळख सांगायची म्हटलं तर निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हे माझे जावई आहे आणि म्हणून आमचं जे धर्मकार्य आहे खऱ्या अर्थानं आजचा जो आनंद आहे, आजचा जो जल्लोष आहे हा आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही। कारण आज ही हारजीत नसून खऱ्या अर्थाने ही निवडणूक नसून हे धर्मयुद्ध म्हणायला हरकत नाही। कारण धर्माच्या बाबतीत बऱ्याचशा वेळा चुकीच्या गोष्टी घडत गेल्या आणि राजकारणातही काही मुद्दे सोडून आणि आता काही दिवसापूर्वी जी धांदरफळला जी दहशत झाली होती त्यामध्ये आम्ही होतो आणि गाडीमधून महिलांना बोलून खाली ओढून आणि त्यांची सांड केली। खऱ्या अर्थानं हा हिंदूचा मार्गाने हा हिंदुस्थान म्हणजे हा हिंदूचा देश आहे आणि म्हणून आम्ही हा विचार करायचो की 1947 साली जर आपला भारत देश स्वतंत्र झालाय तर आज आपल्याच याच देशामध्ये आपल्या हिंदू महिलांवर हिंदूच माणूस असं कृत्य का करू शकतो। खऱ्या अर्थानं संगमनेर, मी म्हणते की संगमनेर आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाले। 1947 सालचा ते तर झालाच होता, पण खऱ्या अर्थानं आमचा संगमनेर आणि हा जो ग्रामीण भाग आहे हा आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला आणि आज इथून पुढं ही नवीन जी पिढी आहे हे म्हणजे जे तरुण मुलं असतील, नवीन पिढी असेल, यांच्या भविष्यासाठी खऱ्या अर्थाने हे मुलं मोकळा श्वास घेऊ शकतात। मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी जर याच्या अगोदर या ठिकाणी मोठमोठे जर कंपन्या आहे काही कामांना जोडधंदे जर केले असते तर संगमनेर तालुक्यामध्ये MIDC सारखे असे उद्योग काढले असते तर आज माझ्या संगमनेर तालुक्यामधले लेकरं दारू पिऊन किंवा असे वाईट मार्गाला गेले नसते। परंतु यांनी फक्त राजकारणापुरता वापर केला आणि सर्वसामान्य लोकांची फार नुकसान झाली आणि त्यांना कोणीही एक आधारस्तंभ नव्हता असं म्हणायला हरकत नाही। फक्त कामापुरता वापर करून घेतल्यासारखं झालं आणि वंचित ठेवलंय। आता खरं वास्तविक आम्ही निळवंडेचे आता हा ग्रामीण भागातले मी माझ्या स्वतःच्या मुलासाठी आता सर्व्हिसला आले। मी एवढंच म्हटले की माझ्या मुलाला तुम्ही, माझी परिस्थिती नाही मुलाला शिक्षण करायची, त्यांची खूप इच्छा आहे, पण तुमच्या तिथं चहा वाटायला तरी माझ्या मुलाला घ्या। तर त्यावेळेस असं कधी उत्तर आले ह्याच नेत्यांचं की आमच्या गावामध्ये 500 रुपये रोज पडतो ऊसाची खांडणी केली तर। आता त्याला 10 एकर जमीन आहे पण पाण्या वाचून ती पडलेली होती आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही जो आमचं गाव जसं आम्ही स्वर्गात राहतो असं या परिस्थिती आज आमच्या गावामध्ये पाण्यामुळे झाली आणि म्हणून पाण्यासाठी आम्ही काहीच मागत नव्हतो। आम्ही आत्तापर्यंत फक्त पाणीच मागत होतो, पण आम्हाला पाणी न देता फक्त आमच्या डोळ्यातलं पाणी पाहत राहिले आणि आम्ही आमचे आसू पुसवायला कुणीच नव्हतं। म्हणून आज आम्हाला खासदार विखे पाटील साहेब असतील यांनी त्या आपल्या निळवंडे पाटाचा प्रकल्प त्यांनी सगळं जुळून, मला सांगायचं काय काम बऱ्याच दिवसापासून होतं परंतु त्याला सपोर्ट करणारं कोणी नव्हतं। पाठ करायचं आणि चोर लपायला जागा केल्यासारखं व्हायचं। राजकारण म्हणजे विलक्षण संपलं की पाठ संपला। परंतु आज आम्ही जे दृश्य पाहतोय हे दृश्य आम्ही कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं की आज आमच्या विहिरीला हाताने पाणी घ्यावं। हा आनंद आम्ही स्वर्गात सुद्धा गेल्यावर विसरणार नाही आणि याची पावती खऱ्या अर्थानं हा हिशोब आहे। हा हिशोब आज जनतेना ग्रामीण भागातले असेल, शहरातले असतील, हा हिशोब या लोकांनी दिलाय आणि त्याची पावती खऱ्या अर्थानं मी दत्त महाराजांच्या समोर उभं राहून सांगते की खऱ्या अर्थानं भगवान के द्वार में देर है लेकिन अंधेर नहीं है। देवाच्या घरी न्याय आहे। मी कधी मी एक वारकरी आहे, मी दिंडी 4 वाऱ्या करत असते, आमचं घराणं वारकरी आहे। ज्यावेळेस मी पंढरपूरला दिंडीला गेले त्याला 20-25 वर्षाचा काळ गेलाय, मला आठवलं म्हणून सांगते। तर त्यावेळेस प्रत्येकाच्या जवळ मोबाईल नव्हते आणि आमच्या घरामध्ये एका कॅरेटवर मी आमचा TV ठेवलेला, मी काहीतरी बटाटे भाजी करण्यासाठी बटाटे कापत होते आणि पंढरपूरनं आल्यानंतर त्या ठिकाणी मला काय सांगायचं, धर्माचा अभिमान किती पाहिजे। ह्या लोकांनी धर्म पायाखाली घातला, धर्मावर यांनी आणली का आपल्या हिंदू धर्माची त्यांना लाज वाटत होती असं म्हणायला हरकत नाही। आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत। त्या वारीमध्ये गेल्यानंतर घरी आल्यानंतर त्या ठिकाणी TV-वर काही मुलाखत घेण्यात आली आणि म्हणून आपला ज्येष्ठ नेता आहे, आता त्या नेत्याला आपण त्रास देऊ शकत नाही, परंतु चुकी केली त्याला देव सुद्धा माफ करू शकत नाही दादा। आणि म्हणून त्यावेळेस लोकांनी विचारलं तुमचं मनोगत काय आहे पांडुरंगाविषयी, तर त्यावेळेस त्या वारकऱ्यांच्या मनाला दुःख असं झालं की साल्यांना तुम्ही ज्या देवाला बाप मानते ना त्यांचा बाप आम्ही आहे। त्याचा हिशोब आज देवाने दिला पांडुरंगाने। शरद पवार स्वतः म्हटले होते त्यावेळेस आणि मी बटाटे कापत होते, मी ते बटाटे त्या TV-ला फेकून आणलं।
अंधारेबाई सुद्धा म्हटली की तिला लाज वाटायला पाहिजे. ती सरळ म्हटली की ज्ञानोबांनी रेडा बोलावला, भिंत चालवली आणि एकनाथ महाराज कुत्र्या मागे पळाले. अगं कुत्रा काय, कुत्र्यातला देव ज्या त्यांना दिसलाय ते संत आहे. तुला माणसातला देव दिसत नाही, तू आमच्या माऊलीवर असं आक्षेप घेऊ शकते. तुला देव नरकात सुद्धा जागा देणार नाही. आणि म्हणून ही जनता पेटली. खऱ्या अर्थानं वारकरी सुद्धा हा वार म्हणजे वारकरी, जिथं वार टाकला तिथं माघार घेणार नाही, असे आमचे वारकरी आहोत. आणि म्हणून पांडुरंगाच्या दारामध्ये सुद्धा सांगितलं की साल्यांनो, तुमच्या देवाचा बाप आम्ही आहे. त्याचं उत्तर आज वारकऱ्यांनी मताच्या दानातून दाखवून दिलंय. कारण राम हा प्रभू रामचंद्र भगवान जोपर्यंत अधिष्ठान आहे त्या भूमीमध्ये, तोपर्यंत आपल्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. आणि तेच आपल्या मोदी साहेबांच्या रूपामध्ये खऱ्या अर्थाने छत्रपतीने अवतार घेतला म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आपल्याला राजा खूप महत्त्वाचा आहे आणि तो धर्माला मानणार आहे, देवाला मानणार आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या जनतेची, आमच्या वारकऱ्यांची जी तळतळ होती, कारण आमच्या मनाला झालेली जखम फक्त नामाने बरी होत असती. जिभेची जखम, अंगावरची जखम औषधाने नीट होती, परंतु मनाची जी जखम आहे ती मनाची जखम फक्त भगवंताच्या नामाने होते. आणि ते भगवंत, साधू संत आणि धर्म या लोकांना मान्य नाही. काय यांच्या मागे राहून उपयोगी? हे जनतेनं खऱ्या अर्थानं स्वतःच्या मनाला विचारला हा जाब आणि स्वतःच्या मनानं दिलेलं उत्तर खऱ्या अर्थानं आज या मतदानाच्या रूपानं प्रगट झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी मी एवढं बोलू शकते आणि थांबते. रामकृष्ण हरी.